होट्टल येथील मंदिर, प्राचीन मंदिर इथे आलेलो आहोत. प्राचीन वास्तूचा नमुना. ते पुरातत्व विभागाने अशीच सारखी नवीन वास्तू तयार करणार आहे. आणि ही जरा जीर्ण शीर्ण झालेली आहे आणि नष्टप्राय होण्याच्या मार्गाला लागली म्हणून नवीन दगडाला नावं दिलेली आहे. त्यानुसार हे मंदिर आत जात आहे. याची प्रतिकृती पुढे तयार केली जात आहे. पुरातत्व विभागाने काम हाती घेतले. दगडाला जी जी नावं दिली ती तर तशाच प्रकारची इथे नवीन ही प्रतिकृती, नवीन मंदिराची प्रतिकृती इथे तयार होणार आहे. हे जुनी वास्तू अशीच ही इथे नवीन बनणारी वास्तू. तिकडे गुण आहे इथे पाणी, सांडपाणी जाण्याची व्यवस्था आहे. अगदी कलाकुसरीने इथे आणि स्त्रीचं शिल्प आहे आणि इथे पाणी जाण्याची व्यवस्था. एकूणच मंदिराची पूर्ण रचना जी अप्रतिम अशी आहे, फारच प्रवेशद्वारावर असलेले हे ड्रॅगन एक आणि हा दुसरा, आणि संपूर्ण मंदिराच्या भोवती फिरता येते. त्यासाठी हे असं छानपैकी आहे. हे मंदिर एवढं उंच आणि हे याच्यात सभोवती फिरता येते. यासाठी हा फिरण्यासाठी असलेला हा वे मंदिर असा चारही बाजूनी फिरता येतं. हे मंदिर आहे.
इथे मध्ये मध्ये पाणी जाण्याची व्यवस्था. असं हे मंदिर आहे. हे या बाजूने असं दिसतंय, या बाजूने असं दिसतंय. इथे ही सांडपाण्याची व्यवस्था. हे प्राचीन वास्तूचा हा अप्रतिम असा नमुना आहे. नमस्कार दादा. नमस्कार मॅडम. हा, या मंदिराबद्दल थोडी माहिती पाहिजे होती आम्हाला, सांगाल का? नमस्कार मॅडम, मी नाव सांगा. शेषराव गणपतराव सूर्यवंशी, हा. त्याला माजी सरपंच आहे. त्यानंतर पाणबुक समितीचा अध्यक्ष म्हणून काम बघतो. हा हा. मॅडम, हे मंदिर 11व्या शतकात बांधलेले मंदिर आहे. अच्छा. चालुक्य राजा सोमेश 6वा यांच्या काळात बांधलेले मंदिर आहे. हा हा. 11व्या शतक ते 14व्या शतक. इथं खूप 3 लोकांनी राज्य केलेलं आहे. यादव कुल, वणी कुल आणि चालुक्य. ही चालुक्याची राजधानी म्हणून गणल्या जात होती. इथं त्या काळात 11व्या शतक ते 14व्या पर्यंत इथं खूप मोठं वैभव होतं, राजवैभव होतं. ही सिटी खूप समृद्ध म्हणून हे होते. ते 11व्या शतकाच्या 14व्या शतकाच्या नंतर थोडंसं ह्रास होत गेलं आणि हे अशा पद्धतीने खूप सुंदर पद्धतीने मंदिर बांधल्या गेलेली आहेत. हे बाजूला दिसते ते महादेव मंदिर. आणि या महादेव मंदिरामधले जे पिंड आहे ते खूप महाराष्ट्रात सर्वात मोठी पिंड म्हणून गणल्या जाते. अच्छा. त्याच्यानंतर ह्या मंदिरावरची जेवढी जी कलाकृती आहे ही खूप सुंदर पद्धतीने कोरलेली आहे. हो. याच्यावरच्या ज्या काही स्टेप्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणे आज महाराष्ट्रात कुठेही बघता येणार नाही, एवढ्या सुंदर पद्धतीचे हे केलेले आहे. त्याच्यानंतर पिंड सुद्धा खूप मोठे आहे. त्याच्यानंतर मधले जे 4 प्लेयर आहे हे पार्वती मंदिर ते हे असलेले पार्वती मंदिर. अच्छा. याच्यामध्ये दुसरं ठिकाण आहे की महादेव आणि पार्वती एकत्र असलेले ठिकाण म्हणजे पट्टल, त्याच्यानंतर ऋषिकेश आहे. हे पार्वती मंदिर. त्याच्या शेवटच्या ते जे आहे तिथे आधी मंदिर होतं का? होतं. ते मंदिर 90% उद्ध्वस्त होतं. अच्छा, तर ते नव्याने उभं केलं जाते. 90% हे पण मंदिर 50% पडलेलं होतं. त्याच्यानंतर ते मंदिर जवळपास 90% पडलेलं होतं. आर्किओलॉजी विभागाने ह्या मंदिराचे सगळे नंबरिंग करून मंदिर पूर्णपणे बाजूला काढून परत मंदिर जशाच तसं उभा केलेलं आहे. अच्छा, ते सुरू आहे, काम सुरूच आहे त्याचं. हम्पी आहे. हम्पीला ज्या पद्धतीनं सगळे मंदिर रिकन्स्ट्रक्शन झाले त्या पद्धतीनं आपल्या हॉटेलमधले 4 मंदिराचं रिकन्स्ट्रक्शन आणि 2 ते 3 बारव याचं याच्या रिपेअरचं काम आपल्याला सुरुवात झालेलं आहे. परमेश्वर मंदिराचं बारवचं काम पूर्ण झालेलं आहे. महादेव मंदिराचं सुद्धा जवळपास पूर्ण झालेलं आहे. पार्वती मंदिराचं काम आता चालू आहे. त्यानंतर सोमेश्वर मंदिराचं काम आणि बारव अशा पद्धतीने ह्या कामाला सुद्धा येत्या दिवाळीपासून खालच्या सुरू होणार आहे. तरी आमचा मेन मकसद आहे हे सगळं झाल्यानंतर आमच्या ह्या भागातील पर्यटन वाढले पाहिजेत. भाविक आहेत, हैदराबाद पासून येणारे मंडळी इथं. बरं, या मंदिराचं जुनं नाव काय आहे? ह्या मंदिराला सिद्धेश्वर म्हणले जाते. सिद्धेश्वर मंदिर, महादेव मंदिर आणि त्या बाजूच्या मंदिराला पार्वती मंदिर आणि रेबेश्वर मंदिर पण म्हणले जाते. काय? रेबेश्वर. त्याचा काही इतिहास आहे का रेबेश्वर मंदिराचा? त्या रेबेश्वर यांनी बांधलेल्या नावावरून त्यांना रेबेश्वर नावाचे काय राजा होऊन गेला यांनी बांधलेल्या. त्याच्यामुळे त्यांनी त्या असा कुठेतरी संदर्भ इतिहास सापडतो. आणि गावाच्या शेवटच्या टोकाला जो आहे सोमेश्वर मंदिर, त्याला परत नंदीभैरव अशाही पद्धतीने म्हणल्या जाते. त्या खालचं मंदिर त्रिदल आहे, ब्रह्म विष्णू महेश अशा पद्धतीने आहे. त्याच्या पाठीमागे जे बारव आहे ते बारव खूप मोठी बारव आहे. त्या बारवचं पाणी दिवसातून 3 टाइमला वेगवेगळ्या पद्धतीने चेंज होतं. बरं, इथे पण ते एक छोटंसं मडकं आहे. आणि ते मडकं की नाही ते असे जोडलेलं आहे ते आतमध्ये. त्याचं काय वैशिष्ट्य आहे? त्या मडक्याचे आम्ही सुद्धा कन्फ्युज होतो, परंतु आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये कन्फ्युज झाला की त्या मडक्याचा काय उपयोग होतो. ते आम्ही सुद्धा विचार करतो या मडक्याचा काय उपयोग होता, परंतु आम्हाला सुद्धा कधी वाटलं नाही की कोरोनाच्या अगोदर मंदिरं बंद राहू शकतात. पण कोरोनाच्या काळामध्ये सगळी मंदिरं बंद होती. मंदिरं जरी पूर्ण बंद असले तर आपण त्या मडक्यातून पाणी टाकलं तर मंदिराची पूजा होत होती. देशावर गावावर जेव्हा संकट येतो आपण देव पाण्यात ठेवणे असं जे पूर्वीचे काळे म्हणत होते ती संकल्पना त्या माठातून पाणी टाकलं की ते इथे मंदिरात पडल्यावर. मंदिर जरी लॉक असलं, मंदिर पूर्णपणे बंद असलं, येणाऱ्या भाविकाला जर त्या आलं त्यांनी बाहेर मंदिरातून त्या माठात पाणी टाकलं तर पाणी मध्ये पडल्या जातं. अच्छा. म्हणून ती संकल्पना इकडे त्याचा आउटलेट आहे बाहेर. इकडल्या साईडला आहे त्याचा आउटलेट आहे. त्याच्यानंतर आपण जे 3D टेक्नॉलॉजी आज 11व्या शतकात डेव्हलप होती त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला तुम्हाला इथे दिसेल मंदिरामध्ये की 3D मध्ये आपण जे मंदिर डायमेन्शन करतो 3D मंदिरामध्ये दाखवलं आहे. म्हणून 3D टेक्नॉलॉजी ऑलरेडी होती. त्याच्यानंतर मंदिराच्या सगळ्या बाह्यांगावर जे मूर्त्या कोरलेल्या आहेत, नर्त्यांगण आहेत. हो, सगळ्या नर्त्यांगण आहेत. सगळ्या नर्त्यांगण आहेत. आपण जे म्हणतो की या
मंदिर 11व्या शतकात बांधलेले आपण सायंटिफिक सुद्धा प्रूव्ह करू शकतो. कारण कपड्याचा शोध 13व्या शतकात लागल्या. मंदिराच्या बाह्यांगावर आपण सगळ्या जर पाहिलं सगळ्या नर्तिका. नर्तक आहेत, त्याच्यावर वस्त्र अलंकाराची वस्त्र आहेत. ओके. त्याच्यामुळे हे मंदिर 11व्या शतकात बांधलेले आपण सायंटिफिक सुद्धा प्रूव्ह करू शकतो. आणि ह्या सगळ्या मंदिराच्या मूर्त्यावर सगळ्या महिला वाद्य काम करणाऱ्या, त्याच्यानंतर मृदंग वाजवणाऱ्या, तंतुबाजे वाजवणाऱ्या, त्याच्यानंतर डान्स करणाऱ्या, त्याच्यानंतर तलवार घेऊन युद्ध करणाऱ्या, धनुर्धारणी, पत्रलेखिता, अशा सगळ्या पद्धतीचे वाचवणाऱ्या अशा पद्धतीचे आहेत. त्याच्यामुळे 11व्या शतकामध्ये महिलाचं प्राबल्य होतं हे सिद्ध होऊ शकते. आणि 11व्या शतकात महिला लिहित होत्या, वाचत होत्या. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या हॉटेलच्या मंदिरावरच्या मूर्त्या सांगतात. हे आपल्याला सिद्ध होऊ शकते. परंतु नंतर कधी महिलाला शिकण्यास बंदी आली माहिती नाही. चला, थँक्यू. छान माहिती दिली. ही आहे भवानी. बघा कशी मस्त टीव्ही बघताय. काय नाव ग तुझं? अच्छा, बांगड्या कोणी घालून दिल्या तुला एवढ्या छान छान? ते आवाज कमी कर ना. हा, हे बांगड्या कोणी घालून दिल्या तुला एवढ्या छान छान? बघ ना इकडे, बांगड्या कोणी घालून दिल्या? कोणी घालून दिल्या बांगड्या? छान आहेत. दाखव ना मला, दाखव ना, दाखव ना बांगड्या. तू काय हे 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 इथे हे आंब्याचा रस खाल्ला का? नाकाला लागलाय. हा, बोल. गाणं म्हणता येते का? नाही येत का? मोबाईल पाहिजे, मोबाईल. हा बघा, मोबाईल घेतला तर तिने हिसकून घेतला. भवानी काय पाहते मोबाईल मध्ये? हा, ते समजते का तुला? भवानी इकडे. नाही थांबा थांबा थांबा. तिला तिच्या मनाने काय पाहते बघा. भवानी काय काय पाहते, काय ऐकते. और उसे लेकर अपने घर आती है. फिर वो उस आदमी से बताती है कि हमारे पास खाने के लिए कुछ भी नहीं है. सोने के सिक्के वाला आदमी उसे एक सोने का सिक्का देता है. गोपी उसे लेकर एक सुनार के पास जाती है. सुनार उस सिक्के के बदले गोपी को बहुत सारे पैसे देता है. फिर गोपी भवानी बघा मोबाईल पाहण्यामध्ये काय गुंग झाली आहे. गोपी वहाँ से आने लगती. हो, जेवले. हा, चंदन केला. चंदनच केला स्वयंपाक. चंदा, तुमचं नाव काय? आ, रमिलाबाई. तुम किती वर्षाची आहे तुम्ही, सांगता येते का? आता मी हो, आता मला का माहित माहित. आता हे लई झाला मला आता. हो का? हा, आता हा. बघ 50 झाले असेल. 50 नाही हो, जास्ती असेल ना. हा, झालं. मीच तर 50-60 वर्षाची आहे. हा, किती वर्ष झाले असेल? 4 झाले असेल. 80 झाले असेल ना. हा, चालता येत नाही ना. कोणतं काम करत होते आधी तुम्ही? आणि हो, शेताचा, शेळ्या शेताचा हा हा. हे करत होतो. अच्छा, आता नाही होत ना काम? आता उठायला येणं झालं. आंघोळ केली का? अंकल अच्छा, जेवायला कोणी आणून दिलं? सून आहे.